नमस्कार मंडळी, आज आपण सर्वांना आवडणारी तांदळाची खीर बनवणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना तांदळाची खीर आवडते. तर इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. इथे मी घरात असलेला तांदूळ घेतलेला आहे. शक्यतो सुवासिक तांदूळ खीर खूप छान होईल. इथे मी कढईत तूप घेतलेलं आहे. थोडंसं तांदूळ धुवून थोडंसं तुपात भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खीर खाताना छान लागते. आणि त्यानंतर भिजू घालायचं आहे थोडा वेळ, 15 ते 20 मिनिट. इथे बघा मी तांदूळ भाजून घेत आहे तुपात. हे पहा, हे तांदूळ मी तुपात भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि 5-10 मिनिट भिजू द्यायचं आहे, 15-20 मिनिट. हे पाणी भिजू. इथे पहा, ह्या 4 वेलची घेतलेल्या आहेत मी, तर त्याला सोलून घेऊया. तर वेलची वाटून घ्यायची आहे, साखर टाकून वाटून घ्यायची वेलची. भिजलेला आहे. आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊया. हे पहा, मी हे तांदूळ जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. थोडंसं खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. एका भांड्यात थोडंसं तूप टाकून परतून घ्यायचं आहे. किंचित परतायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे. आता मी इथे दूध घेत आहे. दूध टाकायचं आहे. वेलची पावडर टाकत आहे. अर्धा कप पाणी टाकायचं त्यामध्ये. चवीनुसार साखर टाकायची आहे. जास्त गोड ही खीर करायची नाही, थोडीशी किंचित कमीच साखर टाकायची. आता मी तांदूळ टाकलेला आहे पूर्ण. हे पहा, अशी दिसते खीर. खूप छान. झाकण ठेवून झाकायचं आहे आणि मंद गॅसवर शिजू द्यायची. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. ही पहा, आता खीर शिजलेली आहे छान. खूप छान असा वास येत आहे खिरीचा. ही पहा, मस्त शिजलेली आहे, एकदम रवाळ. आता आपण घेऊया खीर, सर्व करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला आणि सपोर्ट करा. ही पहा, किती सुंदर खीर झालेली आहे. वरून थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहे मी त्यात सजावटीसाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.